एक पुस्तक वाचून झालं. त्या पुस्तकाचं नाव आहे द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द टाइम. तर या पुस्तकात असं का लिहिलं आहे की मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुस्तक वाचताना आपण त्या पुस्तकातून काय घेतो आणि काय शिकतो आणि ते पुस्तक आपल्याला कुठे घेऊन जाते हे खूप महत्त्वाचं असते. तसंच हे पुस्तकसुद्धा मला बऱ्याच गोष्टी ह्या पुस्तकाने सुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकून दिल्या. आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण कशा प्रकारे जगतो हे त्याहूनही महत्त्वाचं. लेखकांनी म्हटले त्यांनी 5 रिग्रेटची गोष्ट केली आहे. त्यांचं खरंच आपल्या आयुष्यात आपण खूप रिग्रेट्स करत असतो. आपण अभ्यास करायला पाहिजे नव्हतं, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायला पाहिजे नव्हते, चांगले पैसे मिळाले पाहिजे, आपली फॅमिली खुश पाहिजे, आपल्याला इकडे घुमायला जायचं तिकडे घुमायला जायचं आहे. पण मग ह्या गोष्टी सगळ्या नाही झाल्या की आपण त्या गोष्टी पस्तावत बसतो, रिग्रेट करत बसतो. पण असे कुठल्याही रिग्रेट नाही करता आपण ज्या योजना आखलेल्या आहेत त्या पूर्ण करायला लागायला पाहिजे ना. तसं मला कुठलं कंपनी चालू करायची, आम्ही तिची न्यू मांडली. प्रॉपर.in म्हणून आम्ही कंपनी चालू केली. आमचे तर प्रोडक्ट विकणं सुरू चालू आहे. त्यांची आम्ही न्यू तर ठेवलीच. त्याचप्रमाणे आता त्यांना मोठं करायचं आहे, त्याच्यामागे आमचं काम चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक्सप्रेस स्वतःला म्हणजे स्वतःचं महत्त्व पटवून द्यायला आपण विसरलं नाही पाहिजे. कारण की आता हे क्रॉकल आहे, हे क्रॉकल कोणासाठी बनलेलं आहे, ती शेतकऱ्यासाठी बनलं आहे, त्यांचं प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी. तर आम्ही जर ही गोष्ट शेतकऱ्यापर्यंत जर व्यवस्थित म्हणजे जे आपली मनातली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे, तेव्हाच. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्या इंटरनेटच्या जगामध्ये आपण आपल्याला एक्सप्रेसच करता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हॅपी. जर कुठलीही मनासारखी गोष्ट होत नसेल तर नक्कीच आपण दुःखी होतो. बरेचदा आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर येत नाही तर आम्हाला वाटतंय का की आमचं स्टार्टअप योग्य आहे की नाही. जेव्हा पण आमचं जर योग्यच आहे, त्यामुळे कधी ऑर्डर येतो नाही येत. पण हे जर क्लिअर असलं तर कमी जास्त होतच. पण त्याच्यामध्ये दुःखात वेळ काढणं हे कुठलाही योग्य गोष्ट नाही. आनंदित राहणे विसरून जातो. काय तर माझ्या मागे हे काम आहे, माझ्या मागे ते काम आहे, मला ते करायचं आहे, परिवाराची जिम्मेदारी. पण जे आपल्याला आवडतं त्याच्यातून आपण आपला मार्ग काढायला पाहिजे ना, तेच आपण विसरून जातो.